साहेब 50-50D आणि 52-10 दोन्ही 50 HP चे. मग याच्यात फरक काय? आणि मला तर घरगुती शेती करायची, मग दोन्हीमधला कोणता ट्रॅक्टर घ्यावा बरं मी? दादा, दोन्ही ट्रॅक्टर जरी 50 HP चे असले तरी कामानुसार आणि वापरानुसार त्यांच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला जर घरगुती किंवा कमर्शियल शेतीचे कामे करायचे असेल तर आम्ही 50-50D देतो, आणि तुम्हाला जर हेवी ड्युटी इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन किंवा कमर्शियल ॲप्लिकेशनमध्ये ट्रॅक्टर वापरायचा असेल तर आम्ही 52-10 देतो. साहेब, एक हेवी कामाला वापरते तर एक नाही वापरायचा, असं कशामुळे बरं? मुख्यतः दोन्ही ट्रॅक्टर 50 HP च्या इंजिनमध्ये येत असले तरी 50-50D हा नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिनमध्ये येतो, तर 52-10 टर्बोचार्ज इंजिनमध्ये येतो. अयो, टर्बो आहे त्यात. अहो, चांगलं आहे ते. मागच्या वेळी साहेबांनी सांगितलं होतं, त्यांनी ना ताकद जादा मिळते आपल्याला. 50-50D मध्ये हायड्रॉलिक लिफ्टिंग कॅपॅसिटी 1600 kg ची येते, तर 52-10 मध्ये 2000 kg ची येते. 50-50D ला ऑइल इमर्स डिस्क ब्रेक येतात, तर 52-10 मध्ये सेल्फ ॲक्च्युएटिंग सेल्फ ॲडजस्टिंग ऑइल इमर्स डिस्क ब्रेक येतात. 52-10 मध्ये क्लच आणि ब्रेक हे सस्पेंडेड येतात. तसेच 50-50D मध्ये 8+4 आणि 12+4 चा गिअरबॉक्सचा ऑप्शन येतो, तर 52-10 मध्ये 9+3 12+4 आणि क्रिपर गिअर असे गिअरबॉक्समध्ये वेगवेगळे ऑप्शन येतात. 50-50D ला रेग्युलर हँड ब्रेक येतो, तर 52-10 मध्ये गिअरबॉक्समध्ये पार्किंग गिअर येतो. सगळ्यात महत्त्वाचं, 52-10 मध्ये इंडस्ट्रियल वापरासाठी ड्राय टाईप क्लच बरोबरच वेट क्लच किंवा पर्मा क्लचचा ऑप्शन येतो, ग्लोबल ॲक्सेलचा ऑप्शन येतो, टिल्ट स्टेअरिंग, डिलक्स सीट आणि EQRL सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ऑप्शन येतात. लोडर किंवा डोझरच्या ॲप्लिकेशनसाठी एकाच हातामध्ये सेकंड आणि रिव्हर्स मागे पुढे करायला दिल्यामुळे वापरण्यासाठी एकदम सोपा जातो. हे सगळं 50-50D मध्ये नाही येत का? नाही येत. थोडक्यात 52-10चं इंजिन जरी 50 HP चं असलं तरी इंजिनच्या मागे क्लच, गिअरबॉक्स, हायड्रॉलिक, ॲक्सल, ब्रेक्स हे सगळं 53-10चं म्हणजे 55 HP चं दिलेलं आहे. मग ताकद बी सारखीच येते का कमी जादा येते? आणि यात ॲव्हरेज कोणाला जादा आहे बरं? दोन्ही ट्रॅक्टर 49.5 HP असल्यामुळे ताकद सारखीच येते. फक्त 52-10 मध्ये 38% बॅकअप टॉर्क जास्त दिलेला आहे, आणि ॲव्हरेजचं जर म्हणताल तर ॲप्लिकेशननुसार किंवा स्पीड चार्टमधील बदलामुळे वापरलेल्या गिअरनुसार ॲव्हरेजमध्ये थोडाफार फरक पडू शकतो. आईला मग 52-10 मध्ये तर लयच फीचर वाटते, तेच घातल्याला बरा आहे. मग काय तर दादा, 52-10 हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा चांगला ट्रॅक्टर आहे, पण मार्केटमध्ये इतर कंपन्यांचे 50 HP चे जे ट्रॅक्टर विकतात त्याच्याबरोबर 50-50Dचा व्यवहार होतो, जो ताकदीने आणि टेक्नॉलॉजीने त्यांच्यापेक्षा उजवा आहे, आणि 52-10 मधील अतिरिक्त फीचर्समुळे तो महाग जातो. म्हणून घरगुती किंवा व्यावसायिक शेतीसाठी आम्ही 50-50Dच रेकमेंड करतो. दादा, मेंटेनन्सचं जर म्हणाल तर आपली सर्व्हिस कॉस्ट ही इतर सर्व ट्रॅक्टरपेक्षा कमी येते.